नमस्कार, मी प्रकाश अल्मेडा, करिअर डेव्हलपमेंट सेंटर वसई. 1 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिलेला आहे, त्या निकालानुसार आता शिक्षकांना इयत्ता 1ली ते 8वी शिकवण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीचर इलिजिबिलिटी टेस्ट आता मॅन्डेटरी झालेली आहे, कंपल्सरी झालेली आहे. तुम्ही जर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसाल, तर तुम्हाला आता शिकवता येणार नाही. 2013 पासून शिक्षक पात्रता परीक्षा सुरू झाली. अगदी तेव्हापासून आम्ही विद्यार्थ्यांची तयारी करून घेतोय. आणि आम्ही पाहत आलो इतक्या वर्षामध्ये एक तर निकाल खूप कमी असतो आणि या परीक्षेची काठिण्य पातळी सुद्धा थोडीशी उच्च दर्जाची दिसून येते. आता तर सुप्रीम कोर्टानं असं म्हटलंय, की 2013च्या आधी सुद्धा जे शिक्षक रुजू झालेत, त्यांना सुद्धा ही शिक्षक पात्रता परीक्षा देणं अनिवार्य आहे. कारण शिक्षणामध्ये जर गुणवत्ता ठेवायची असेल, तर गुणवत्तापूर्ण शिक्षक असणं हे सुप्रीम कोर्टानं आवश्यक मानलंय. त्यामुळे आता थोडं गोंधळाचं वातावरण आहे. शिक्षक भारतीसारखी संघटना या निर्णयाचा विरोध करते, की नव्यानं रुजू होणाऱ्या शिक्षकांसाठी ठीक आहे, पण खूप सीनियर टीचर्स आहेत. म्हणजे जे आता रिटायर व्हायला आलेले आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करताय. हा खूप वादाचा विषय आहे. अजून राज्य शासनानं काही त्याविषयी ठोस अशी भूमिका घेतलेली नाही. पण महाराष्ट्र शासनानं 23 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेणार असं जाहीर केलंय. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. तुम्हाला माहिती असेल की mahatet.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला आता अर्ज भरता येईल. त्यामुळे जे डी-एड, बी-एड करतायत ते विद्यार्थी 2013 नंतरचे सगळे शिक्षक आणि त्याच्या आधीचे शिक्षक यांना ॲज ऑफ नाव टी-ई-टी देणं आवश्यक आहे असं चित्र आहे. 2013च्या आधीच्या शिक्षकांचं काय होईल तो मुद्दा आपण बाजूला ठेवू. पण त्यानंतरचे जे काही शिक्षक आहेत आणि जे आता डी-एड आणि बी-एड करतायत, डी-टी-एड आणि बी-एड करतायत, त्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी केली पाहिजे. कारण आता खूप गांभीर्याने घेतली जाते ही परीक्षा. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्याखेरीज शिक्षक होता येणार नाही 1ली ते 8वी पर्यंत. या परीक्षेची तयारी कशी करायची? याचा सिलेबस कसा असतो? त्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? कशा गोष्टीवरती भर दिला पाहिजे? या सगळ्यांची माहिती घेणं खूप आवश्यक आहे. येत्या रविवारी म्हणजे 21 सप्टेंबर रोजी आम्ही आमच्या होळी इथल्या ऑफिसमध्ये एक विशेष विनामूल्य कार्यशाळा आयोजित केलेली आहे. या वर्कशॉपमध्ये आम्ही तुम्हाला टी-ई-टी पेपर 1 साठी आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती असेल की पेपर 1 आणि पेपर 2 आहे. 1ली ते 5वी पर्यंत पेपर 1 आहे, त्यानंतर पेपर 2 आहे. पण ज्यांना पेपर 1 द्यायची आहे, त्यांच्यासाठी आम्ही ही इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेतोय. कार्यशाळा विनामूल्य आहे. या 1-1.5 तासांच्या कार्यशाळेमध्ये आम्ही तुम्हाला सिलेबस काय असतो, की हा एकूण प्रकारच काय आहे, सी-टी-ई-टी काय आहे, या परीक्षेची तयारी कशी करायची, कशावरती भर दिला पाहिजे, एकूण स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. आजवर जवळजवळ आमचा एक 10-15 वर्षाचा अनुभव आहे. हाच आहे, नेटसेट शिकवायचा आहे. आधी डी-एड, बी-एडला सी-ई-टी असायची, त्याचाही आहे. या सगळ्यांचा विचार करून आम्ही एक या कार्यशाळेत तुम्हाला मार्गदर्शन देऊ इच्छितो, की ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आपल्याकडे विद्यार्थी संख्या घेण्याची क्षमता कमी असल्यामुळे ज्यांना इंटरेस्ट आहे, जे इच्छुक आहेत, त्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी करायची आहे. ही कार्यशाळा तुम्हाला या परीक्षेची सगळी सविस्तर माहिती देईल. सिलेबस पासून विविध घटकांच्या आणि एक मॉक टेस्ट सुद्धा आपण घेऊया. या 1.5 तासात आपण जे विविध घटक आहेत, चाइल्ड सायकॉलॉजी आहे, त्यानंतर लँग्वेजेस आहेत, तो काही कोर्स सिलेबस आहे. त्यातला काही घटक आपण समजून घेऊया, ते थोडासा सिलेबसही बघूया. आणि मॉक टेस्टमधून तुम्हाला कळेल, की साधारण कोणत्या टाइपचे प्रश्न अपेक्षित असतात. दरवर्षी आमच्याकडून बऱ्याच संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण होतात. स्पष्ट आहे, की तुमचं टीचिंग करिअर कुठेतरी धोक्यात सापडलंय. त्यामुळे तुम्हाला ही परीक्षा पास होण्याची झटून तयारी केली पाहिजे. फार काळ आपल्याकडे नाहीये, दिवस फार कमी आहेत. 23 नोव्हेंबरला परीक्षा आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू आहे. तर जे इच्छुक आहेत त्यांनी जाऊन फॉर्म भरला पाहिजे mahatet.in या वेबसाईटवरती. आणि या कार्यशाळेसाठी जे आपले होळीला 21 तारखेला होणार आहे, त्यासाठी मी तुमचं स्वागत करतो. तुम्हाला ऑनलाईन नाव नोंदणी करण्यासाठी लिंक लागेल Google फॉर्मची. ती लिंक हवी असेल तर तुम्ही माझ्या WhatsApp नंबरला टी-ई-टी लिंक असा मेसेज करा. मी तुम्हाला सविस्तर माहिती पाठवतो. ती लिंकही पाठवतो.
माझा व्हॉट्सअप नंबर नोंद करून घ्या, लिहून घ्या. 8600178825. 8600178825. या टीईटीचा सगळा गोंधळ करायची एक संधी आहे. मी या कार्यशाळेसाठी आपलं स्वागत करतो. Well, as you know that the Supreme Court has made it absolutely mandatory for teachers, those who aspire to teach first to 8th standards, passing the teacher eligibility test. And earlier it was those teachers after 2013 would be coming into the service, but now they said that it is mandatory for all, except they have given a relaxation, except for those who have 5 years to retire. But even if they want promotion, then they have got to pass this exam. So without passing TET, you are not going to become teachers, at least first to 8th, as of now, according to the RTE Act, Right to Education Act, that education has to be quality, and quality education can happen only when teacher has the necessary quality. Now you might say that, we gave the entrance exam, then completed this the syllabus and everything, gave lessons, and we passed that basic qualification. But even then, the TET is absolutely mandatory. For the CBSE school, it is CTET. The syllabus is very much same. And there is good deal of confusion because the state government has not yet come out with any clear policy strategy or any statement as of now, whether this CET will be mandatory or whatever it is. But the good idea will be start your preparation. But how do you prepare for this? So we invite you for one free workshop on 21st, that is Sunday, 21st September, at our office at Holi. We will give you a complete idea. We'll explain you the detailed syllabus, the structure, and the strategy. And we will even take some part of it. We will teach some part of it. And we will take a mock test. So you will get to know exactly how you can prepare for it and what is coming. Now, every year we know that CET is always problematic and a lot of problems happen, questions are wrong and all those things. But you have got to prepare for it. Don't jeopardize your career. This is your career anyway. You have already invested a couple of years in that. And the court has made it very clear that within 2 years, you need to pass this. Senior teachers, if they fail to pass within 2 years, their service will be discontinued. Take your benefits and go out. It's that strict a decision. So I call upon you all, those who are interested, you are welcome to attend this session for paper 1. Only for paper 1, English medium. 21st September, that is Sunday, at 10 o'clock. We are taking the session at 10 to say 12:31. You will get to know everything about this. You will get answers of all your questions. So this is a free session. If you would like to come, you are welcome. You need to register online because prior registration is required as we have limited sitting capacity. So I welcome you all. Just message me TET workshop. Send that message to me. My WhatsApp number is, please note down, 8600178825. 8600178825. So let's meet this Sunday at 10 o'clock at our office at Holi, near Holi Fish Market, 2 minutes from the Holi Naka. And let's thrash out everything. We will understand how to prepare the strategy, syllabus, and everything. So you're welcome. Thank you.